मराठी भाषा अनिवार्यच, पण हिंदी लदण्याचा प्रयत्न होतोय म्हणणं चुकीचं. आश्चर्य वाटतं की हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, इंग्रजीचे मात्र गोडवे गाता. फडणवीसांची टीका. छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या, आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका. आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं. बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं. नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित, पीडितेच्या आईची मागणी. एकनाथ शिंदेंचा संताप, मात्र फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ. मनसेसोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा. तर कोणत्याही अटी नाहीत, राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर युती होईल, राऊतांचा दावा. भोंगे विरोधी आंदोलनावेळी आमच्यावर 17,000 केसेस दाखल केल्या, मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युतीबाबतच्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल. डॉक्टर सुश्रुत घैसासांवरील हलगर्जीपणाच्या ठपक्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध. रुग्णावर उपचारच केले नाही तर हलगर्जीपणाचा ठपका कसा? इंडियन मेडिकल असोसिएशनचा सवाल. किरीट सोमय्यांच्या कार्यालयात काल एक जण पिस्तूल घेऊन आला. सुरक्षा रक्षकानं पिस्तूल घेऊन आलेल्या व्यक्तीला रोखलं. मुलुंडच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. इगतपुरी अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई, महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातून 3 किलोमीटरपर्यंत घोडभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास. जळगावच्या चौगावात पिण्याच्या पाण्यामुळे किडनीचे आजार, खराब पाणी असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. किडनीच्या विकारानं 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू. कल्याण डोंबिवलीमध्ये दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचं पाणी. उल्हास नदीत जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पाण्याची गुणवत्ता बदलली. पाणी उकळून गाळून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. जम्मू काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस. रामबनमध्ये भूस्खलनानंतर अनेक वाहनं आणि घरं ढिगाऱ्याखाली. भूस्खलनात 3 मृत्यू. अनेक नद्यांना पूर आल्यानं नागरी वस्तीत पाणी.